आपण पाहताय आजचा हा वेगळा 0 आवर आणि ही रचना जी तुम्ही आजूबाजूला पाहताय ही विमानाची रचना आणि आपल्यापैकी अनेकांनी यात प्रवास केला असेल। गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडलेली घटना ही बोईंग विमानातली होती। हे बोईंग विमानाचं जरी रचना नसली तरी कल्पना येण्यासाठी ही रचना आपल्या समोर सादर करतोय आम्ही। वस्तुतः असा विमान प्रवास हा सुखद विमान प्रवास असतो, लांबचा विमान प्रवास असतो आणि तुमच्या प्रियजनांना भेटण्यासाठी तुम्ही विमानाचा कारण लवकरात लवकर प्रवास व्हावा म्हणून वापर करत असता। मात्र अहमदाबादमधून लंडन गॅटविकला जाणाऱ्या फ्लाइट AI-171 चा आज टेक ऑफ नंतर लगेचच अपघात झाला। या हल्ल्यात दोन्ही पायलट, फ्लाइट क्रू आणि सर्वच्या सर्व 242 प्रवासी मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे। अहमदाबादमधून दुपारी 1:38 निघालेल्या या बोईंग 7878 विमानामध्ये 242 प्रवासी आणि क्रू सदस्य होते। यापैकी 169 जण भारतीय नागरिक आहेत। 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक विमानात होते। ही दृश्य आपण जी आपण पाहताय ती दृश्य प्रत्यक्ष अहमदाबाद विमानतळाच्या सीसीटीव्ही मधून घेतलेली दृश्य आहेत, ज्यामध्ये हे विमान सरळ सरळ आपल्याला दिसते कशा प्रकारे उड्डाण केल्याच्या काही सेकंदातच विमानतळाच्या बाहेरच्या वस्तीच्या भागात कसं कोसळलं। आणि त्यामुळे सर्वांसमोर हा प्रश्न आहे की हे नेमकं अखेरीत घडलं तरी कसं। हे विमान नागरी वस्तीत कोसळल्यामुळे 25 जण गंभीर जखमी झाले आहेत। आता त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी येते। या दुर्घटनेमुळे आपण सारे हादरलो आहोत। आपल्या सर्वांच्या सहवेदना, तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या ABP माझाच्या सहवेदना मृतांच्या नातेवाईकांसमवेत आहे। भारतात एकीकडे नागरी हवाई वाहतूक विमानतळांची संख्या वाढत असताना अधिकाधिक सामान्य भारतीय विमान सेवेचा लाभ घेऊ लागले असताना ही दुर्घटना समोर घडली। एकीकडे या विमान अपघाताचा संबंध अहमदाबाद एअरपोर्ट परिसरातील पक्षांच्या उपद्रवाशी, इंजिनमधल्या बिघाडाशी किंवा अन्य गोष्टींशी लावला जातोय आणि दुसरीकडे बोईंगच्या ड्रीम लाइनरसह अन्य विमानांच्या याआधी समोर आलेल्या तांत्रिक अडचणी त्रुटींकडे सुद्धा बोट दाखवलं जात आहे। आता या संदर्भात प्रत्यक्ष ब्लॅक बॉक्स काय माहिती देतोय आणि तसंच हवाई वाहतूक मंत्रालय खुद्द बोईंगकडून होणारा तपासच आपल्याला अधिक माहिती देऊ शकेल। आपण ही पाहतोय आपल्या सगळ्यांना हादरवून टाकणारी दृश्य। कल्पना करा, विमान उडालेलं आहे आणि सरळ काही सेकंदातच हे विमान त्याच्या जणू काही शेवटच्या या प्रवासावर निघालं होतं आणि हा अपघात होतो आणि 240 पेक्षा जास्त मृत्युमुखी। आणि पुढे जाण्यापूर्वी आपण पाहूयात या दुर्घटनेशी संबंधित ही अशी काही प्रमुख दृश्य जी तुमच्या माझ्या मनावरून आता कधीही पुसली जाणार नाहीत। ही दृश्य नव्हेत, मृत्यूच्या थैमानाची जणू कहाणी सांगणारे साक्षीदार आहेत। ही त्याची दृश्य आहेत। आपण एक एक करून बघूयात की कशा प्रकारे आभाळ कोसळलं। नाही, आभाळ नाही, खरं तर हे विमान कोसळलं आणि त्यामुळे या कुटुंबियांवरती आभाळ कोसळलं। आपण ही सगळी दृश्य बघूयात एक एक करून, कोणकोणती दृश्य आहेत की ज्याच्यामुळे आता आपल्या सगळ्यांच्या आणि त्या सगळ्या मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या मनावरती कोरली जाणार आहेत। ही दृश्य एका वेगळ्या अँगलने घेतलेली आहेत, ज्याच्यामध्ये ते विमान प्रत्यक्ष वस्तीवर पडल्यानंतर जो आगीचा लोट तयार झाला त्याची दृश्य। सगळ्यात पहिला आलेला व्हिडिओ हा विमानाचा मागचा भाग, टेलचा भाग आहे, जो तिकडच्या एका इमारतीवरती अडकून राहिला होता त्याची दृश्य आपण पाहतोय। विमानाचा हा काही भाग तिकडच्याच एका इमारतीवरती पडलाय। हा एक वसती असलेला भाग आहे, तिथे एका ठिकाणी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय सुद्धा आहे। ही दृश्य ज्यामध्ये या सगळ्या मृत्युमुखी पडलेल्याचे मृतदेह घेऊन जातानाची दृश्य आहेत। ती दृश्य थोडीशी डिस्टर्बिंग, तुम्हाला वेदना देणारी असल्यामुळे आपण ब्लर केलेली आहेत। आणि या इमारती आपण बघतोय की ज्या काळवंडलेल्या आहेत, कारण तिकडे आपण कल्पना करू शकतो काही लाख लिटर पेट्रोल इंधन ज्या टाक्यांमध्ये भरलं होतं त्या विमानाचा स्फोट झाल्यानंतर, कारण हे विमान जात होतं कुठून, अहमदाबाद ते लंडन, आणि त्यामुळे एवढ्या प्रचंड हजारो लिटर पेट्रोलचा भडका उडाल्यानंतर जे होईल तेच आपल्याला तिथे बघायला मिळतंय। ही आणखी काही दृश्य आपण बघतोय की हा स्फोट किती मोठा असू शकतो, अतिशय मजबूत असलेल्या गोष्टींचा सुद्धा कशा चिरफळ्या उडालेल्या। अहमदाबादमधील एअर इंडियाचं विमान या मेघानी नगरमधील सिव्हिल